आज राखी पौर्णिमा आणि अशा वेळेला एका महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवड हे आशियातलं सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असणारं शहर, पुणे शहरसुद्धा सुसंस्कृतच मानलं जातं. अशा वेळेला एक महिलेला प्रचंड दबावामुळे, त्रासामुळे आत्महत्या करावीशी वाटते. याचा अर्थ सगळी तिची आशा जी आहे ती संपलेली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोलले तसं माझ्याकडे अनेक लोकांनी वेगवेगळी माहिती आणून दिलेली आहे, कळवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक दिसते की पतीची व्यसनाधीनता आणि त्याचबरोबर माहेरी एवढं माहेर सक्षम असून म्हणजे मी सुद्धा एक स्त्री आहे. अशा वेळेला आपल्या घरातल्या लेकीला एवढा त्रास होत असेल तर आपण तिच्या पाठीमागे उभं राहून तिचा जीव कसा वाचेल, तिच्या लेकरांना आई कशी राहील हे आपण पाहिलं पाहिजे. परंतु तसं न घडता तिला राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच असं स्वतःचा जीव गमवायची वेळ आली. ही खूप दुर्दैवी घटना आहे. पोलीस सखोल तपास दिलंच. मी CP आणि त्याचबरोबर गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सगळ्यांशी बोलणार आहे. मला असं वाटतं की त्याचे कुठे जे लोक लागेबांधे असतील त्यांच्याकडून पतीचे, त्याचबरोबर विशेष म्हणजे ज्या भगिनी शिल्पा त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची स्वतःची वहिनी ही नगरसेविका आहे. तपासाच्या दृष्टिकोनातून माहेरी गेल्यावर काय काय बोलणं झालं आणि घरी गेल्यानंतर वाद झाला, या सगळ्याचं 5 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये याची माहिती पोलिसांनी योग्य त्या पद्धतीने घ्यावी. परंतु सासरच्या लोकांनी तिचा विचार करून तिचा जीव आधीच वाचवला असता, मध्ये पडून तो उपयोग झाला असता. याच्यापूर्वी जर का कधीतरी छळ होत होता तर पोलिसांकडे त्यांनी तक्रार करणं किंवा भरोसा सेलकडे जाणं किंवा समुपदेशन करून पती-पत्नी समझोता घडवणाऱ्याही बऱ्याच संस्था आहेत, तिथे न जाता अशा प्रकारे मुलींनी मार्ग हाताळू नये आणि स्वतःचं जीवन संपवू नये. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये दुसरी व्यक्ती येऊ शकते, परंतु आईवडिलांना आणि मुलांना आपली आई परत मिळू शकत नाही. हे एक भावना सासरच्यांचे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, परंतु माहेरच्यांचं पण आपल्या मुलीचा जीव वाचवण्यात तेवढाच हात असायला पाहिजे, तेवढीच त्यांची जबाबदारी आहे असं मला इथे सांगावंसं वाटतं. आणि या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे गैरसमज किंवा दबाव याला बळी न पडता पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करतील. आणि अजून कोणाकडे समजा या संदर्भातली माहिती असेल, तिच्या ओळखीचे नातेवाईक म्हणा, मैत्रिणी म्हणा, तर ती देखील त्यांनी पोलिसांच्याकडे जरूर द्यावी असं मला वाटतं. आपण आता म्हणलं की सासरकडची म्हणजे गवारी फॅमिली यांची कुणाची तरी लागेबंधे असू शकतात. काही असं आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये किंवा तुमच्या माहितीमध्ये काय आलेलं आहे का? कुणाचा काही दबाव पोलिसांवरती असू शकतो किंवा काय असू शकतो? हे पहा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि किंबहुना सगळा महाराष्ट्रच, मी असं म्हणेन की प्रत्येक कुटुंब 10 पैकी 5 कुटुंबांचे कुठल्या ना कुठल्या राजकारणातल्या लोकांशी संबंध असतोच. नात्याचा असतो, ओळखीचा असतो, नाही तर कसं पोचायचं तिथपर्यंत त्यांना बरोबर माहिती असतं या गोष्टी ज्या आहेत ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्रास देत होता तो किंवा काय याच्या संदर्भात दोघंही भाऊ म्हणजे रणजित आणि संतोष त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे बहिणीच्या पाठीमागे उभं राहायची. आणि आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, तर मला असं वाटतं की अशा वेळेला चुकीच्या गोष्टींचं समर्थन होऊ नये, पण त्याचबरोबर माहेरच्यांनी पण फक्त डोळ्यावर कातडं पांघरून ठेवू नये. गेल्या वर्षी अशाच प्रकारची घटना घडलेली होती, त्यावेळेला पण बरंच चर्चा झाली बलकी उगवणीच्या रूपाने. एक कठोर कायदा काहीतरी बनेल आणि अशा प्रकारची परत दुर्घटना घडणार नाही असं आपण तेव्हा पण शक्य होतं, आत्ता पण शक्य होतं. थोडं कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आत्ता भासते का आणि त्या अनुषंगाने पावलं पडतील का? हे पहा, कायदे सगळे कायद्याच्या ठिकाणी आहेत. मुलींना संरक्षणासाठी कौटुंबिक संरक्षण कायदा आहे की ज्याच्यामध्ये पतीच्या घरामध्ये सुद्धा तिला वाटा मिळू शकतो आणि मुलींना संपत्तीमध्ये आईवडिलांचा सुद्धा वाटा आहे. अशा वेळेला नवीन कायदा करायचा म्हणजे आत्ताचे जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही करणारच नाही असा निगरगट्टपणा जर का समाज दाखवणार असेल तर मला असं वाटतं किती नवीन कायदे केले तरीसुद्धा त्याच्यावरून उत्तर काय मिळणार आहे. याच्यात एक उत्तर मिळू शकलं असतं की तिने माहेर आणि सासर दोन्हीवर अवलंबून न राहता काही एकटीने जीवन ठरवणं. पण आज समाजामध्ये एकल महिलांना प्रतिष्ठा नाही आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की जिथे मुलगी घरातली एखादी टाकली असेल किंवा ती एकटी राहत असेल तर तिची नावंसुद्धा पत्रिकेवर टाकली जात नाहीत.
काहींनी पुनर्विवाह केले असतील तर तिला अगदी मेली असं धरून कुटुंब आज वागवतं. अशा पद्धतीची प्रचंड सरंजामी जी भूमिका आहे. आणि मी तर असं म्हणेन की हा कायदा किती केला तरीसुद्धा आपण स्वतः समाजाला फेस करण्यासाठी सक्षम होणं हे महिलांनी जसं आवश्यक आहे तसं अशी परिस्थिती आणणारा जो समाज आहे आणि ज्या कुटुंबांनी डोळेझाक केली आहे, जे आरोपीचं कुटुंब आहे त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. आता याच्यात बघा, लग्नाला 7 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाल्यामुळे हुंड्याचा कायदा लागू शकला नाही. अशा कायद्यांमध्ये वेळप्रसंगी बदल केला पाहिजे असं मला निश्चितपणाने वाटतं.